त्यांची मोड बांधायला किती अवघड काम असणार आहे. हा या चिन्हावर तो त्या चिन्हावर सगळे एकत्र करत आहेत. याचा अर्थ कुठेतरी त्यांना त्यांच्या पक्षावर त्यांच्या ताकदीवर भरोसा राहिलेला नाही. तुम्हाला माहिती आहे, मी खासदार असो किंवा नसो, गेले 25 वर्षापासून लांडवाडीमध्ये जनता दरबार भरवत असताना प्रत्येक रविवारी कोण येतं, कुठल्या पक्षाचं येतं आम्ही बघत नाही. निवडणुकीमध्ये पक्ष असतो, निवडणुकीमध्ये चिन्ह असतं, परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर कोण कुठल्या पक्षाचा येतो ह्यापेक्षा तो गरीब आहे, त्याची गरज किती अडचण कसली आहे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आज आंबेगाव तालुक्यामध्ये उभे राहिलेले लोक वेगवेगळे चिन्ह घेऊन राहतात, वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात. हे जरी असलं तरी आपल्याला कळायला पाहिजे की त्यांची मोड बांधायला किती अवघड काम असणार आहे. हा या चिन्हावर तो त्या चिन्हावर सगळे एकत्र करत आहेत. याचा अर्थ कुठेतरी त्यांना त्यांच्या पक्षावर त्यांच्या ताकदीवर भरोसा राहिलेला नाही. आणि म्हणून आपल्याला बाकी विरोधकांचं काय ते महत्त्वाचं नाही आहे. मला माझ्या गावात पाहायचं, मला माझ्या गावाचा विकास पाहायचा आहे, मला माझ्या गावाची कामं झालेली पाहिजे. यासाठी एकमेव पर्याय वळसे पाटील आणि त्याच्याबरोबर मी. आणि म्हणून कैलास बावनकुळे मी पाहिले गेले 20 वर्ष 25 वर्ष कैलास बावनकुळे जवळजवळ राजकारणामध्ये काम करताना पाहिजे. सगळं काही लोकांसाठी सातत्यानं उपलब्ध असणारं कार्यकर्ता म्हणजे कैलास. माझ्याबरोबर ते जिल्हा परिषदेला निवडून गेले, पेठ गोडेगाव मतदारसंघातून आम्ही दोघं एकत्र होतो. तालुक्यातलं कोणाचंही कसलंही काम असो, सरकारी कचेरीतलं घोडेगावमधलं काम असो, त्यांनी आपल्याला सांगायचं की कधीही जा, सकाळी 10-11च्या नंतर ऑफिस उघडल्यानंतर कैलास भाऊ तिथं तुम्हाला उपलब्ध आहे. अगदी मावळातील लोक येऊ दे किंवा पूर्व भागातले लोक येऊ दे, या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी जाणार माणूस म्हणजे कैलास भाऊ. हे तुमच्या गावात सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. या परिसराच्या प्रत्येक गावात आता मी जिथं जिथं प्रचाराला जातो आहे, मला वाटलं कैलास भाऊ फक्त शिवसेनेत असतानाच काम करायचं, पण इथे सुद्धा तसंच काम चालू ठेवलेलं आहे. या ज्या गावातून जातो त्या त्या गावात लोक आवर्जून कैलास भाऊची आठवण करतात की त्यांनी अडीअडचणीला आम्हाला मदत केलेली. धावून देणारा माणूस आहे. कोणाच्या लग्न कार्य असो किंवा कोणाचं काही अडचणीचं काम असो, हॉस्पिटलचं काम असो, या कामासाठी सातत्यानं धावून जाणारे लोक कशा असतात तर कैलास भाऊ कधी बडे जाऊ नये. विजयाला मोठं केलं, तिकडनं घेऊन आलो, उभं केलं, निवडून आणलं, पण ते आता त्यांना असं वाटायला ते माझ्यापेक्षा मोठं आहे ना, असंच आहे ना. पण कैलास भाऊंच्या पाय अजूनही जमिनीवर, मग सभापती हो, जिल्हा परिषद सदस्य हो, पंचायत समिती हो, पुन्हा सभापती हो, पाय आहे ते जमिनीवरच आहेत. आणि अशीच माणसं आपल्याला पाहिजे. आपल्या अडीअडचणीला रात्रीचा दिवस कधीही करू, कधीही तुम्ही रात्री अपरात्री जरी हात मारली कैलास भाऊ उपस्थित राहतील. तसेच आमचे पुतणी मंगलताई 3-4 वर्ष सरपंच मोठ्या गावाचा अनुभव आहे, कामं करण्याची तिला अनुभव आहे. आणि हे सगळं करत असताना गाव सांभाळतो माणूस, गाव सांभाळतो तो आपला जिल्हा परिषद गटसुद्धा यशस्वीपणे सांभाळू शकेल याची मला पूर्ण खात्री आहे. काही अडचण आली तर या दोघांच्या पाठीमागे मी आहे, माझ्या पाठीमागे वळसे पाटील आहेत. काळजी करू नका. आपल्या गावाची कामं जी असेल ती डायरेक्टली कधीही सांगण्याची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला शब्द